हो, हो. म्हणे जे जे हा आदिष्टील ते आरंभीच यया फळेल म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू व्हाया. भगवंत म्हणतात की आता हा अर्जुन जे जे हा अधिष्ठील आता जे जे त्या ठिकाणी तो साधन करणार आहे म्हणजे ज्या ज्या साधनाचं तो अधिष्ठान करणार आहे जे जे साधन त्या ठिकाणी आचरण करेल ते ते आरंभीच यया फळेल आणि ते ते साधन ह्या अर्जुनाला आरंभालाच सुरुवातीलाच त्या ठिकाणी फल देणार आहे. का बरं या अर्जुनाला ते साधन आरंभीच सुरुवातीलाच फलद्रूप होणार आहे? त्याचं कारण आहे. त्याचं कारण काय आहे? ओवी क्रमांक 50 पहा. म्हणून प्राप्त फळी फळता यासी वेळून लगेला आता होय विरक्तो ऐसा अनंता भरवसा झाला. अर्जुनाला प्राप्त फळी फळता आता जे त्याला त्या ठिकाणी फळ प्राप्त करून घ्यायचं आहे जे त्याला मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचा आहे त्याला ते वेळ लागणार नाही. वेळू याशी वेळ न लागेल आता याला कोणत्याही प्रकारचा वेळ त्या ठिकाणी लागणार नाही. का बरं वेळ लागणार नाही? त्याच्यामध्ये शब्द घातला होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा झाला. भगवंताला त्या ठिकाणी काय हा अर्जुन त्या ठिकाणी काय झालेला आहे? होय विरक्ता अर्जुन त्या ठिकाणी वैराग्य संपन्न झालेला आहे. मग ज्या अर्थी अर्जुन त्या ठिकाणी वैराग्य संपन्न झालेला आहे त्याचा अर्थ काय? हा अर्जुन त्या ठिकाणी जे काय साधन करेल ते साधन त्याला काय आरंभालाच फळ देणार आहे. कोणतंही साधन करा या जगामध्ये अशी कोणती साधनं त्या ठिकाणी आपल्याला फलद्रूप होणार नाही असं काहीच नाही. कोणते साधन जर केलं पण त्या साधन करत असताना त्या साधनाचा अभ्यास करत असताना अंतःकरणामध्ये विरक्तता जर नसेल तर ते साधन आपल्याला फलद्रूप होईल का? साधन आपल्याला फलद्रूप होऊ शकत नाही. का बरं फलद्रूप होऊ शकत नाही? माऊलीने किती माऊलीने ओव्या केल्या का नाही त्याच्यावरती? तैसे विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही हा शब्द वापरला का नाही? म्हणजे जे साधन करायचे त्यासाठी तुम्हाला ज्ञानाची आवश्यकता आहे. मग ज्ञानाची आवश्यकता आहे मग ते ज्ञान कशावर आधारित आहे? विरक्ती वाचून काही वैराग्य वाचून काही म्हणजे बाकीचं तुम्ही जे काही त्या ठिकाणी सादर कराल जो काही अभ्यास कराल वैराग्य वाचून ते फलितरूप होईल का? फलितरूप होणार नाही. मग त्याला महत्वाचं साधन काय? वैराग्य. वैराग्य आलं पाहिजे. सगळ्यात आधी काय सांगितलं? अंतकरणातला मल गेला पाहिजे. अंतकरणातला विक्षेप गेला पाहिजे. मल विक्षेप जाऊन तो साधन चतुष्टय अधिकारी झाला पाहिजे. तो साधन चतुष्टय अधिकारी सांगत असताना त्याच्यामध्ये विवेक आला. पहिल्यांदा हा विवेक आला पाहिजे. पण तो विवेक सांगत असताना वरच्या वर म्हणजे आपातत असा विवेक सांगितलाय. तो विवेक झाला म्हणजे मग त्याच्या ठिकाणी काय येईल? मग त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी वैराग्य येईल. मग अशा प्रकारचं जर त्याला वैराग्य आलं तर काय होईल? तो जे काही त्या ठिकाणी साधन करेल त्या साधनाला फलिद्रूप व्हायला वेळ लागेल का? त्या साधनाला फलिद्रूप होण्याकरता कोणत्याही प्रकारचा वेळ लागणार नाही. म्हणून असा भगवंताला काय झालेला आहे? भरवसा झालेला आहे. मग भरवसा झालेला आहे. मग हा भगवंत स्वतःच म्हणतात की नाही? स्वतःच म्हणतात हा अर्जुन ज्या वेळेला जे काही त्या ठिकाणी सादर करेल ते साधन त्याला काय होणार आहे? फलिद्रूप होणार आहे. असं भगवंताला काय झालेलं आहे? भरवसा झालेला आहे. आपल्याला असं थोडक्यात असा विचार करा की आपल्या घरी आपली मुलं असतात की नाही? मुलं असतात आणि ते मुलं शाळेमध्ये शिकत असताना त्यांच्याकडं त्यांचा ओघ जो असतो तो बाकीच्या खेळण्याकडं बाकीच्या गोष्टीकडे लक्ष असल्यामुळं मग त्यांना ते परीक्षेमध्ये यथार्थ रूपाने उत्तीर्ण होत नाही. त्यांना मार्कच कमी पडत असतात. का बरं असं होतं? त्याचं कारण आहे त्यांचं लक्ष कुठे सगळं खेळण्याकडे खाण्यापिण्याकडे बाकीच्या गोष्टीकडे पण अभ्यासामध्ये मात्र लक्ष नाहीये. मग त्यांना आता जर आईवडिलांनी लक्ष दिलं आणि त्यांना सांगितलं काय लक्ष सांगितलं की आता बस अभ्यास एक अभ्यासच करायचा
आणि मग त्या पोराने एकच अभ्यास केला, अभ्यास सोडून दुसरं काही केलंच नाही, मग आई वडिलांना भरोसा होईल का नाही? आई वडिलांना भरोसा होणार आहे. काय भरोसा होणार आहे? हा नक्कीच आता पास होणार आहे. आता हा जो जो विषय त्या ठिकाणी घेईल, त्या त्या विषयामध्ये हा मुलगा आपला काय होणार आहे? उत्तीर्ण होणार आहे. काय झालं, आई वडिलांना काय झाला? विश्वास झाला, भरवसा झाला. तसं हा अर्जुन जो आहे, या अर्जुनाचा सुद्धा भगवंताला काय झालाय? भरवसा झालेला आहे. का अर्जुन आता काय एकच करतोय, त्या वाचून दुसरं काय करतोय का अर्जुन? काही करत नाही. आणि अर्जुनाला त्याच्याविषयी काय झालेली आहे? जिज्ञासा सुद्धा निर्माण झालेली का नाही? जिज्ञासा निर्माण झालेली. कुठे जिज्ञासा निर्माण झाली बरं अर्जुनाला? 5व्या अध्यायाच्या शेवटी शेवटी जिज्ञासा निर्माण झाली का नाही पहा बरं. ओव्या तुम्हाला आठवतात का? श्लोक तुम्हाला आठवतात का? जर तो श्लोक आपल्याला त्या ओव्या जर थोडा विचार आठवत नसेल, आपण पुढे चाललो. कारण भगवंत जे सांगतात तो मागचा अभिप्राय घेऊन पुढे सांगतात. काय बघ, अर्जुनाने काय म्हटलं होतं? देवा, हा जो तुम्ही मार्ग आम्हाला सांगितलाय हा कसा आहे? सांख्याहुनी प्रांजळा, म्हणजे आहे का नाही, पावण्याहुनी उतारा. म्हणजे तो हा मार्ग तुम्ही बाकीचे सांख्य ज्ञान योग वगैरे आम्हाला सगळं सांगितलं, पण त्या मार्गापेक्षा, कारण ज्ञान व्हायचं म्हणजे ज्ञान सोपं आहे का? ज्ञान पण सोपं नाही त्या ठिकाणी. ज्ञानामध्ये फार त्या ठिकाणी काय ते बुद्धीला छिद्र पडत येतं असं काहीतरी ओवी. आता बुद्धीला भोगसे असा काही शब्द वापरलेला आहे. म्हणजे असे प्रकार त्या ठिकाणी होत असतात. पण मग मात्र त्या ज्ञानापेक्षा हा मार्ग कसा आहे त्या ठिकाणी? फार असणारा सोपा आणि सहज आहे. काय करायचं याच्यामध्ये? यम नियम प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी वगैरे अशा पद्धतीने हा मार्ग, आणि या मार्गाने चालायचं आहे. कुठं काय जायचं का काय बाकीचं काही करायला? काही करायला नाही. आणि याच्यामध्ये मोक्ष नाही का? मोक्षचे ना, कस काय मोक्ष आहे? अहो सगळं संपून जातं, काही शिल्लक राहत नाही. आता पुढे सांगणारे काय काय संपत? नाठवे, घर दार तहान, हे सगळं सगळं संपून जातं. आणि याच्यामुळेच आपण वैतागलो की नाही आता. हे सगळं जर संपून जात असेल, मग त्याला मोक्ष नाही होत का? त्याला त्या ठिकाणी मोक्षच होत असतो. म्हणजे हे सुद्धा योग साधन हा मोक्षाचा नाही का कारण? हा सुद्धा मोक्षाला कारण आहे. म्हणून भगवंताला काय झालेलं आहे? पूर्णपणे अर्जुनाच्या ठिकाणी विश्वास झालेला आहे, भरवसा झालेला आहे. मग काय म्हटले? म्हणे जे जे हा आदेश दिला, आता हा अर्जुन जे जे त्या ठिकाणी साधन त्या ठिकाणी करेल, आरंभीच ते साधन त्याला आरंभीच काय होणार आहे? फलद्रूप होणार आहे. फलद्रूप होणार आहे. ऐसे विवरोनी श्रीहरी म्हणतले ते वेळी म्हणतले अवसरी, म्हणजे त्या वेळेला भगवंत विचार करून बोलले. का बरं बोलले? त्याचं कारण आहे. ऐसे विवरोनी श्रीहरी म्हणतले ते वेळी अर्जुन हा अवधारी पंथू राजू. काय म्हटलंय? हा इथे नाही का 52 नंबर वही पहा. नाही, हा 51 नाही का, वर खाली होता. म्हणून सांगितला न वचला अभ्यास वाया. म्हणून या अर्जुनाला जो काही अभ्यास त्या ठिकाणी सांगितलेला आहे, तो अभ्यास आता न वचेल वाया, म्हणजे त्या ठिकाणी वायाला जाणार नाही. कारण हा अर्जुन काय म्हटला होता? की तुम्ही जरी मला हे हे करण्याकरता, म्हणजे हे संतांची जी लक्षणं आहे, ही लक्षणं त्या ठिकाणी काय सांगितले मी तुम्हाला, विचारले मी तुम्हाला, आणि तुम्ही म्हणाल ते सगळं करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? अभ्यास त्या ठिकाणी करावा लागेल. मग अभ्यास करायला लागेल असं त्या ठिकाणी सांगितलं, म्हणजे सांगितलं नाही, पण तुम्ही कदाचित म्हणाल, काय म्हणाल? अभ्यास करावा लागेल. मग आता अभ्यास करायला अर्जुन तयार नाही झाला का? का तयार झालेला आहे, पण भगवंताने लगेच सांगितलं का? नाही सांगितलं. भगवंताने काय त्याचा अभिप्राय जाणला. मग अभिप्राय जाणल्याच्या नंतर भगवंताच्या लक्षात आलं की आता अर्जुनाला आपण जो काही त्या ठिकाणी अभ्यास सांगणार आहे, तो अर्जुन काय करणार आहे? तो सगळा अभ्यास त्या ठिकाणी करेल. आता अर्जुनाला आपण अभ्यास सांगितला म्हणजे तो वायाला जाईल का? वायाला जाणार नाही. शाळेमध्ये गुरुजी अभ्यास देतात की नाही? गुरुजी अभ्यास देतात. आणि दुसऱ्या दिवशी विचारलं काय झालं अभ्यासाचं? काय सांगा गुरुजी, लक्षातच नाही राहिलं. म्हणजे मग ते सांगितलेलं त्यांचं वायाला गेलं की नाही? वायाला गेलं. मग आता त्या मुलाला जर परीक्षेला बसवायचं जर म्हटलं, तर ते गुरुजी म्हणतात नको, याला याला परीक्षेला बसवण्यात काहीच अर्थ नाही, कारण याला आतापर्यंत जो काही आपण अभ्यास दिला याने पूर्ण केला. असं कधी झालं का? अभ्यास हा पूर्ण करत नाही, म्हणून याला आता परीक्षेला बसवण्यात काही अर्थ नाही.
आणि अर्जुनाचं तसं आहे का? अर्जुनाचं तसं नाही. अर्जुनाला जो काय अभ्यास त्या ठिकाणी दिला जातो तो अर्जुन अभ्यास पूर्ण करतो. असं भगवंताला काय झालेलं आहे? विश्वास झाला पाहिजे, विश्वास. माऊलींच्या काही ओव्या आहेत. माऊलीने 9 अध्याय पूर्ण केले, त्याला पूर्वखंड म्हटलं. आणि 10वा अध्याय सुरू झाला, त्याला उत्तरखंड असं म्हणलं. परिक्रमा केली की नाही आपण? मग याची परिक्रमा करत असताना उत्तरखंड नंतरचा पुढचा उत्तर उत्तर मार्ग, पश्चिम मार्ग. म्हणजे पश्चिम मार्ग म्हणजे कोणता? खालचा. पश्चिम मार्ग म्हणजे खालचा आणि उत्तर मार्ग म्हणजे वरचा, दुसरा मार्ग. बरोबर आहे की नाही? तसं ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 2 खंड केलेले. एक अध्यायापासून तर 9 अध्यायापर्यंत हा पूर्व खंड आहे. किंवा त्याला पश्चिम खंड म्हणलं तरी चालू शकतं. मग एक पूर्व खंड आणि एक उत्तर खंड असं त्याला म्हटलं जातं. 9 अध्याय सांगून झाले आणि 9 अध्यायांमध्ये अर्जुनाचं यथार्थ रूपाने भगवंताने विचार केला की ह्या अर्जुनाला आपण आतापर्यंत जे काही सांगितलं त्याने ते यथार्थ रूपाने काय केलेले? ग्रहण केलेले. म्हणून आता याला पूर्वखंड सांगितला, मग आता याला उत्तरखंड सांगायचंय. उत्तरखंड सांगत असताना अर्जुनाची परीक्षा सांगितली माऊलीने. ते म्हणले कसं की एखादी स्त्री असती, ती बाजारामध्ये जाते, बाजारातून घट आणते. मग घट आणल्याच्या नंतर काय करते? एकदम पाणी घेते आणि घटामध्ये ओतते. असं मात्र त्या ठिकाणी नाही. मग ती काय करते? का त्या घाटामध्ये थोडं पाणी ओतते. मग थोडं पाणी ओतलं आणि ओतल्याच्या नंतर हा घट हा घट किती पाझरतो? जर त्या ठिकाणी घट जास्त पाझरणार असेल तर काय करते? हा घट काही कामाचा राहिलेला नाही, म्हणजे या घाटामध्ये पाणी ओतण्यात काही उपयोग नाही. कधी कधी बघा ना, आपण ते रांजण जर गळके असेल, जा पाणी आण वत, जा पाणी आण वत, असं कितीतरी वेळा केलं आणि तो जर रांजण भरत नसेल तर आपण त्या रांजणामध्ये पाणी ओतण्याचं सोडून देतो का नाही? का बरं सोडून देतो? कारण त्या रांजणाची परीक्षा झालेली आहे. आता आता त्या रांजणामध्ये पाणी ओतण्यात काही अर्थ नाही, कारण जाऊन येईपर्यंत जर त्या रांजणाला एवढे जर छिद्र असतील आणि पाणी जर टेकत नसेल तर त्याच्यामध्ये पाणी ओतण्यात काय अधिकार उपयोग आहे का? काही उपयोग होत नाही. तसं माऊली म्हणतात की ती स्त्री बाजारामध्ये जाते, बाजारातून घट आणते, थोडं पाणी ओतून पाहते, पाहते याच्यामध्ये पाणी गळत नाही, परत थोडं पाणी ओतून पाहते, जास्त ओतते, थोडा 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 भरायला सुरुवात करते. मग भरून झाल्याच्या नंतर थोडा सुद्धा गळत नाही, घटी थोडेसे उदक घालायचे, थोडेसेच उदक घालायचे, त्याने न गळता वरिता भरायचे. मग गळत नसेल तर वर आणखीन भरावं. आयशे परसोनी पाहिजे तर आयशेचे होते. मग अशा पद्धतीनं परिसून का नाही याचा विचार केला, लक्षात घेतलं की मग आयशीची होती, म्हणजे हा आता वतण्याच्या कामाचा आहे घट. तसा अर्जुन सुद्धा काय बुद्धिरूपी घट आहे. आणि अर्जुनाच्या बुद्धिरूपी घटात काय केलं आम्ही? सुरुवातीला हे 9 अध्याय म्हणजे पूर्वखंड हेच कोणी उदक आहे आणि ते अर्जुनाच्या बुद्धिरूपी घाटामध्ये आम्ही साठवण्याचा प्रयत्न केला. पण पाहिलं की त्या घाटातून थोडं सुद्धा कुठं पाझरलं नाही. म्हणून याचा अर्थ काय झाला की आता हा अर्जुन, याला जो काही त्या ठिकाणी अभ्यास सांगणार आहे तो अर्जुन काय करणार आहे? तो पूर्णपणे अभ्यास करेल. म्हणजे जे साधन करेल ते आरंभीच याला काय फलद्रूप होणार आहे. याला फलद्रूप व्हायला वेळ लागेल का? याला वेळ लागणार नाही, कारण अर्जुनाची काय झालेली परीक्षा झालेली. त्याच्यामध्ये अजून एक ओवी तिथंच आहे, आठवत असेल तर पहा. ते असं म्हटले का एखादा रस्त्याने मनुष्य चाललाय, तो त्या सावकाराला भेटला आणि सावकाराला भेटल्याच्या नंतर सावकाराला विचारलं, म्हणले मला काहीतरी कामधंदा आहे का? सावकार म्हणला माझ्याकडे कामधंदा आहे तुम्हाला. व काय कामधंदा आहे? त्याने म्हणले तुम्हाला काय येतं ते आधीच सांगा. ते म्हणले हिसाब, लिखापडी, अमुक तमुक हे सगळे येतं. म्हणजे त्याला काय म्हणतात, लिखापडी करतात तो कोण असतो? ते दिवाणजी म्हणतो आपण. सावकाराकडे तो असतो, तो दिवाणजी असतो. मग त्या सावकाराने त्याला आपल्या घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर त्याला काय केलं? आपले ते सगळं काय काय व्यवहार करावे लागतात, काय काय लिखापडी करावी लागते, हे त्याला सगळं शिकवलं. आता तो दिवसजीच होता, त्याला काही समजून सांगण्याची आवश्यकता नाही. पण त्याची काय करावं लागते आधी? आधी परीक्षा करून पाहावं लागते. माऊली म्हणतात मग थोडेफार 2-5 रुपये तिथं काय करायचे, त्याच्या पुढे तो नसताना त्याच्या पुढे ते ठेवून द्यायचे पैसे. आणि जर त्यांनी काय केलं,
त्या गल्ल्यातून म्हणा किंवा खाली टाकलेले पैसे म्हणा, जर त्याने लंपास केले नाही, गायब केले नाही आहे का नाही, तर मग समजायचं काय, हा त्या ठिकाणी दिवाणजी आपल्या व्यवहारामध्ये ठेवण्याकरता याला हरकत नाही. म्हणजे हा दिवाणजी तुम्ही आपल्या व्यवहाराकरता, आपल्या कामाकरता त्याला यथार्थ रूपाने ठेवू शकता. काय ओवी बघा बरं, अवचिता हे आहे का, बाळकृष्ण महाराज आहेत का बघा बरं. अवचिता यावरी सर्वस्व, अवचिता यावरी सर्वस्व सांडीजे, मग चोज तरी भांडार की जे. अवचित म्हणजे अचानक जर तो भेटला तर काय करावा, यावरी सर्वस्व सांडीजे म्हणजे पैसा अडका जास्त नाही सांडू माणसाने, नाही तर मग तो गायब झाला तर सगळंच घेऊन जाईन आपलं. तसं नाही करायचं, थोडं टाकून पाहायचं त्याच्या पुढं. आणि जर त्या ठिकाणी तो जर त्याला हात लावत नसेल, ते जर तो त्या ठिकाणी घेत नसेल, मग चोज. हा हा. तैसा कीर्ती तू आता माझे निज धाम. आता तो अर्जुन त्या प्रकारे माझं ऐक नाही निज धाम म्हणजे मूळ असणार धाम आहे. म्हणजे मला तो आता, म्हणजे मला आता तुला जे काही द्यायचंय मी ते ते देण्याकरता आता तुला मात्र त्या ठिकाणी तयार आहे. अशा ओव्या सांगत चला मग ऐक नाही. म्हणजे काय झालं, म्हणजे त्याची परीक्षा झालेली ऐक नाही. परीक्षा होती ना महाराज, आपण सुद्धा तयार झालं पाहिजे. परीक्षा, मला सांगा हे फार कठीण आहे का? फार कठीण नाही. आपण सुरुवातीला ओवी वाचली आणि वाचल्याच्या नंतर आपल्याला लगेच त्याचा अर्थ कळतो का? लगेच तिचा अर्थ कळत नाही. पण आता त्याचं थोडं चिंतन केलं आणि आता उद्या तुम्हाला ती ओवीचा अर्थ सांगायला लावला, थोडा तरी पण कळतो का नाही? म्हणजे याचा अर्थ काय केला, याचा अर्थ तुम्ही त्याचा अभ्यास केला. मग मला सांगा अभ्यासाला काय कठीण आहे, मला सांगा बरं. काहीच कठीण नाही. तुकोबरा म्हणतात थोडे आहे थोडे आहे, चित्त साह्य झाली आहे. चित्ताचं त्या ठिकाणी काय साह्यता असणं फार गरजेचं आहे. अवघ्या साधनाचे सार फार न लगे धुंडावी, फार नाही, फक्त याच्यामध्ये काय एकाग्रता असणं फार गरजेचं आहे. म्हणून अभ्यासाने काय होऊ शकत नाही बरं, अभ्यासाने त्या ठिकाणी सगळं होऊ शकतं. म्हणून अभ्यास कसा असला पाहिजे, अभ्यास सांगत असताना माऊली सांगतात कसं साधन करावं. ते म्हणले आत्मविषय अंतवट, साधन जे अंग दट, ज्ञान ते ही स्पष्ट चाळविले. हा शब्दच वापरला. काय सांगितलं, आत्मविषय अंतवट. आत्मविषय त्याला काय असलं पाहिजे, अंतुवट, आतुरता त्या ठिकाणी असली पाहिजे. जर आत्मस्वरूपाला प्राप्त करून घेण्याकरता जर आतुरता नसेल आणि तो रोज पाठ ऐकतो, त्याला काय कळणार आहे बरं? त्याला काहीच कळणार नाही. तो फक्त गुणदोष काढू शकतो. एवढा मोठा पडदा असा समोर मोठा पडदा ठेवलाय, तो अख्खा पडदा पाहिला, सफेद रंगाचा पडदा, एक थोडा त्याच्यामध्ये डाग होता, त्याने सगळा पडदा नाही पाहिला, त्याच्यातला काय पाहिला, डाग पाहिला. म्हणजे त्याच्यातला दोष त्याने पाहिला. मग जे घ्यायचं ते बाजूलाच ठेवलं आणि जे घ्यायचं ते ते मात्र घेतलं नाही. मग त्याचं ते पाहणं काही कामाचं आहे का? त्याचं पाहणं त्या ठिकाणी काहीच कामाचं नाही. मग काय केलं पाहिजे, आपल्याला तळमळ कसली कसल्या कशाविषयी असले पाहिजे. मग आता ओव्या होऊन गेल्या की नाही, आत्मलाभाच्या आत्मसुखाच्या गोड्या जो विटे का सकळ रस्या. म्हणजे आत्मसुखाच्या गोडी करता सगळ्या विषयांविषयी तो काय झालेला आहे, वीट आलेला आहे त्या ठिकाणी, सोने रुपया. मग तुकोबराय म्हणतात का नाही, विटले हे चित्त प्रपंचापासून आहे, म्हणजे त्याला वीट आलाय का नाही, वीट आला पाहिजे. किंवा केली स्वर्ग सुखाची कुरुंडी, ही पण आता मागच्या अध्यायामध्ये ओवी होऊन गेलेली. म्हणजे त्याने काय केलेली, स्वर्ग सुखाची कुरुंडी केलेली, म्हणजे उतारा करून त्याने त्या ठिकाणी टाकून दिला पाहिजे. मग असं जर केलं तर मग त्याला म्हणते की नाही आत्मविषय अंतवट. मग ज्ञान ते आत्मविषय अंतवट, साधनचे अंग दट असंच ना, ज्ञान तेही स्पष्ट चाळविले आहे का नाही. म्हणजेच त्याला त्या ठिकाणी काय स्पष्ट त्या ठिकाणी ज्ञान होऊ शकतं, पण कोणाला होईल, जो त्या ठिकाणी काय तयार असला पाहिजे, ज्याची त्या ठिकाणी पूर्णपणे तयारी असली पाहिजे. दादांच्या भाषेत बोलायला गेलं तर काय, धमक असली पाहिजे. धमक जर नसेल तर त्याला त्याला हे होईल का सगळं, त्याला मात्र हे होणार नाही. मग काय केलं पाहिजे, बाकीचं सगळं टाकलं पाहिजे. आता फक्त जीवनाचं नाव काय, फक्त जीवनाचं नाव ज्ञानेश्वरी एवढंच असलं पाहिजे. एवढं ज्याला करता आलं त्याला मात्र हे कठीण नाही. आणि ज्याला हे करता येत नाही त्याने आपलं टाइमपास करावा. दादा म्हणतात की नाही, वर्ग वरण पंढरपूर. नुसतं आपलं हिंगण चिंगा, जायचं वारीला, यायचं जायचं आणि यायचं, पण काय घ्यायचं काय कळतच नाही. का घेतो का नाही केला येतो कुछ नाही, कारण त्याला अंतवट नाही ना तो आत्मबोधाविषयी. त्याला मग त्याच्याशी काही करता येत नाही, त्याला काही मिळत नाही, अशी अवस्था होऊन जात असते. म्हणून महत्वाचं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं काय केलं पाहिजे आपण. माऊली अजून सांगतात, म्हणजे
मग सत्संगे प्रबळ सत्संगे प्रबळ सत्शास्त्राचे निबळ. म्हणजे ते जन्म मृत्यूचे निमाळे निस्तरे रान. मग सत्संगे प्रबळ, बरं का, काय असलं पाहिजे हे करण्याकरता? सत्संग सुद्धा प्रबळ असला पाहिजे. मजबूत सत्संग पाहिजे. म्हणजे सत्संग कोणा संग करावा हे पण कळलं पाहिजे. आपण कोणाबरोबर सत्संग करायचा प्रयत्न करतो आणि कोणाला पण सांगतो त्यापेक्षा ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कसा असला पाहिजे? त्याच्यामध्ये प्रबळ असलं पाहिजे, म्हणजे मजबूत त्याचं बळ असलं पाहिजे. सत्शास्त्राचे बळ आहे. आणि अजून काय असलं पाहिजे? सत्संग तर असावंच, पण सत्शास्त्र पण त्याच्या ठिकाणी काय असलं पाहिजे. म्हणजे सत्संग आणि सत्शास्त्र जर त्याच्या ठिकाणी असेल तर काय होईल? तोच जन्म मृत्यूचे निमाळे निस्तरे राहणं. हे जन्म मृत्यूचं ऐक नाही, हे निमाळे याचा निवाळा करून टाकेल, निर्वाळा करून टाकेल. जोपर्यंत सत्संग आणि सत्शास्त्र जोपर्यंत हातामध्ये येत नाही. आता हे काय चालले? आता हे सांगणं म्हणजे सत्संग आणि ज्ञानेश्वरी म्हणजे काय? सत्शास्त्र आहे आपल्या हातामध्ये. एवढं जर आपल्या हातामध्ये असेल तर काय साध्य होणार नाही बरं? आपल्याला सगळं त्या ठिकाणी साध्य होऊ साध्य होईल. म्हणून त्याच्यामध्ये काय म्हटलं की म्हणे, जे जे हा अधिष्ठिल ते ती आरंभीच्या यया फळेल, ते साधन त्याला काय आरंभीच फलद्रूप त्या ठिकाणी होईल. म्हणून सांगितलं न वचेल अभ्यास वाया. म्हणून अर्जुनाला ह्या ठिकाणी जो काय अभ्यास त्या ठिकाणी सांगितला जाईल तो अभ्यास अर्जुनाचा वायाला जाईल का? व्यर्थ जाईल का? अजिबात सुद्धा व्यर्थ जाणार नाही. कारण का व्यर्थ जाणार नाही? कारण अर्जुन झालेला आहे विरक्त, अर्जुन झालेला आहे वैराग्यवान. म्हणून वैराग्यवान पुरुषाला जे काही सांगाल ते मात्र तो यथार्थ रूपाने करू शकेल. माऊली म्हणतात एरवी एरवी जयाशी विरक्ती नाही. ऐक नाही काय म्हटलं? माऊली म्हणतात खरं पाहायला गेलं आता ह्याच अध्यायामध्ये ओवे, एरवी विरक्ती जयाशी नाही, जे अभ्यासाशी न रिगती काही. म्हणजे ज्याच्या ठिकाणी वैराग्य नाही ते अभ्यासामध्ये प्रवेश करतील का? ते अभ्यास करतील का? अभ्यास करणार नाही. आणि तर बर त्याने अभ्यास नाही केला तर तया नाकडे हे आम्ही न म्हणू काय? मग त्यांना हे कळेल का? त्याला हे आकळेल का? त्याला हे समजेल का? त्याला समजणार नाही. म्हणजे विरक्ती, ज्याच्या ठिकाणी विरक्ती नाही ते अभ्यासामध्ये प्रवेशच करत नाही. म्हणजे अभ्यासामध्ये प्रवेश कोण करतं? जरा ओढून घ्या बरं आपलं किंवा आपलीच पानं उघडून बघा बरं. अभ्यासामध्ये कोण प्रवृत्त होतं? ज्याच्या ठिकाणी विरक्ती आहे. मग अर्जुनाचं निमित्त, अर्जुन फक्त निमित्त आहे, अर्जुन फक्त आरसा आहे. आरशामध्ये कोण पाहू शकतं? हा, मग आरशावरली धूळ काढण्यापेक्षा आपण काय करायचं? आरशाची धूळ नंतर काढू वाटलं तर. पण थोडंफार आरशामध्ये दिसतं, पण कोण आरशामध्ये बघून लाजतं? दर्पणाशी नकटे लाजे शुद्ध खेजे देखुनी. नक्त नाका सांगण्यात ते त्या आरशामध्ये बघत नाही का? लाज वाटते ना. कस काय आरशामध्ये बघायचं? आहे का नाही का? अहो हे नक्त म्हणजे विरक्ती नाही त्याच्या ठिकाणी, म्हणून तो आरशा पुढे जात नाही. हा, मग आता आरशाला धुळे असं तसं बघूच नका आता. आणि तो आरशा पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी अडचण येते बरं का, हे व्यवस्थित दिसत नाही. मग धूळ काढू शकतो आपण, पण आधी आरशा पुढे तर उभं राहिलं पाहिजे ना. हे महत्वाचं आहे. म्हणजे विरक्ती जायची नाही, त्या अभ्यासाची न रिक्ती काय. त्या अभ्यासात प्रवेश करतील का? जातील का? जाणार नाही. आणि जोपर्यंत अभ्यासामध्ये जात नाही तयाला त्याला म्हणले हे न कळे, म्हणजे त्याला हे कळणारच नाही त्या ठिकाणी. भगवंताला स्पष्ट म्हणायचंय. मग याच्यामध्ये काय? अर्जुनाला अभ्यास सांगितल्याला वाया जात नाही. याचा अर्थ काय? अर्जुन विरक्तवान झालेला आहे ना, अर्जुन त्या ठिकाणी वैराग्यवान झालेला आहे ना. म्हणून अभ्यासाने काय साध्य होणार नाही बरं? अभ्यासाने सगळं साध्य होईल ना. माऊली म्हणतात की नाही, म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागे माझ्या ठाई अभ्यासी मिळे. स्पष्ट म्हटले. काय म्हटलंय? म्हणून अभ्यासाशी काय, या अभ्यासाने काही असू द्या. आता किती वय पाहिलं बरं? आता त्याच्यामध्ये बरेच वय पाहिले. पै अभ्यासाची बळी एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे किली एका. अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे. काय अंतराळ? म्हणजे आकाशामध्ये सुद्धा चालता येतं. मग मला सांगा आकाशात चालता येईल का? पण हे चालता येतात. आता माऊलींची भाषा आहे, सांगा बरं त्याला कोण खुडील का? नाही खुडू शकत. एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे. व्याघ्र, वाघ, सर्प. बरं आता जाऊ द्या लांबचं उदाहरण. चांगदेव महाराजांच्या हातामध्ये काय होता? सर्प नव्हता का हातामध्ये? सर्प होता.
आणि वाघ नव्हता का बसायला, वाघ होता. म्हणजे ते साध्य करता येतं का नाही? कारण अभ्यास तू का म्हणे, असाध्य ते साध्य करता, म्हणजे असाध्य सुद्धा साध्य होऊ शकतं त्या ठिकाणी. कारण अभ्यास तू का म्हणे, त्याला कारण काय? अभ्यास आहे. मग भगवंतापर्यंत जर किंवा भगवंत स्वरूपाला जर मिळायचं असेल तर त्याला कारण काय आहे? त्याला अभ्यासच आहे. आणि जर आपल्या ठिकाणी अभ्यास नसेल, ज्ञानेश्वरी फार कठीण आहे, ज्ञानेश्वरी काय समजण्यासारखी आहे का? ते लोक फक्त म्हणतात ज्ञानेश्वरी. हा बोला. बारा वाद्य, बारा वाद्य, हा. म्हणजे मग हा नाही तर तो पर्याय, तो नाही तर तो पर्याय, तो नाही तर तो पर्याय, असं सांगितलेलं आहे भगवंताने. आणि नंतर काय, सगळ्या कर्माचा त्याग करा, त्यागात शांती आहे का ना, त्यागामध्ये ताबडतोब शांती मिळते. हा पण अभ्यासाचे. कोणतं घ्या, अभ्यासाला सोडून आहे का कोणती गोष्ट? अभ्यासाला सोडून कोणतीच गोष्ट नाही, अभ्यासच महत्वाचा आहे त्या ठिकाणी. साधक ज्या अर्थी होतो तो साधक काय, अभ्यासानेच युक्त त्या ठिकाणी होत असतो. म्हणून ह्याच्यात महत्वाचं काय की अर्जुनाला जे काही त्या ठिकाणी आपण साधन सांगू, ते साधन अर्जुनाला सुरुवातीलाच त्या ठिकाणी काय होणार आहे, फलिद्रूप होणार आहे. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा संशय घेण्याचं कारण नाही. ऐसे विवरणे श्रीहरी म्हणतले ते अवसरी. अशा प्रकारे विवरुणी म्हणजे विचार करुणी श्रीहरी म्हणजे भगवंतानी म्हणितले ते अवसरी, त्या वेळेला म्हणितले. अर्जुन हा अवधारी पंथू राजू. म्हणजे काय, अर्जुना ऐक, आता मी तुला जो काही मार्ग सांगत आहे तो कोणता मार्ग आहे? पंथ म्हणजे वाट, पंथ म्हणजे मार्ग. आणि राज म्हणजे काय? राज म्हणजे श्रेष्ठ असणारा मार्ग, राजमार्ग. आपण म्हणतो की नाही, आता एक मार्ग झाला, त्याला आपण एक समृद्धी असं म्हणतो, किंवा त्याला काही ठिकाणी दूधगती मार्ग असं पण म्हटलं जातं. म्हणजे अशा मोठ्या मार्गाला अशी नावं काय भेटली? आता त्यांनी मोठा विचार करून ती नावं टाकली, दुर्गती मार्ग, राजमार्ग, अमृतमुख. काही आता समृद्धी मार्ग केला त्यांनी. म्हणजे या मार्गामध्ये तुम्ही किती काही वाहन घेऊन गेले तर काय अडचण आहे का? काहीच अडचण नाही. तुकोबरायांनी मार्ग सांगितले ना, भक्तीचे मार्ग सांगितले, भक्ती मार्ग सांगितले का नाही? ते काय अभंगाची सुरुवात आहे, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. म्हणजे राज्यभार आ? हा, तो ते कशासाठी येईल? ते आपले जे स त्याच्यामध्ये आहे काय? हा, मोडून या वाटा, त्याच्यात नाही, अभंग आहे, अभंग. हा, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही आता आत. ते त्यामध्येच आहे. मग ते म्हणले मोडून या वाटा, म्हणजे त्या वाटा होत्या. आता ही पण वाटच बरं का, ते योगाची वगैरे, याला पण त्या ठिकाणी ते काय होतं असे, की समजा आपल्याला भगवान शंकराचं वर्णन करायचंय. मग भगवान शंकराचं वर्णन करताना विचारसागरात पाहिलंय की नाही आपण? मग बाकीच्या देवांना त्या ठिकाणी काय केलं, गौण केलंय. म्हणजे मग रामचंद्र प्रभू शंकराची पूजा करतात, गणपती असले श्रेष्ठ तरी ते भगवान शंकराची पूजा करतात. कारण कार्य आणि कारणाचा एकच भाव त्या ठिकाणी असतो. म्हणून ते गणपती कार्य आहे, आणि कार्य आणि त्याचे वडील काय कारण आहे, म्हणजे ते त्याचेच स्वरूपात. म्हणून ते सगळ्याला गौण केलं आणि भगवान शंकराला काय केलं, महत्व दिलं त्या ठिकाणी. तसं आता तो भक्तीचा मार्ग होता ना. मग हा योग वगैरे, याला याला या सूक्ष्म वाटा सांगितल्या. म्हणजे या वाटेने जायचं कोणत्या, आता इथं इथं आता तो योगाचा मार्ग सांगितला ना, इथं सूक्ष्म वाटे, सूक्ष्म मार्ग आहे. आणि या मार्गाने ते काय करतात, ते संत हृदय वगैरे त्या मार्गाने ते पुढे जाणार आहे, त्या ओव येणार आहे. म्हणजे इथं काय करायचं होतं, की ह्या मार्गाचं महत्व सांगायचं होतं. म्हणजे योग्यांना, जे योगी असतील ते योग्यांसाठी काय आहे? हा योगाचा मार्ग म्हणजे कोणता मार्ग आहे? राजमार्ग आहे. हा, हा त्या ठिकाणी तसं तुकोबराय म्हटलं की नाही, आता मोडून या वाटा सूक्ष्म दुसरं, मग केला राज्यभार चालायचा. म्हणजे राज्य माहितीये का नाही आपल्याला? आपण कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र राज्यात आहे का नाही? आणि त्या लोकांना या शहरातून त्या शहराला जायचंय. आता आपण पंढरपूरला जातो का नाही? पंढरपूरला जाण्याकरता पूर्वीचे मार्ग होते, ते लहान मार्ग होते. आता सरकारने काय केले, हे मोठे मार्ग तयार केले. म्हणजे पूर्वी जायचं म्हणजे सरळ चालायचं, इकडं तिकडं जाता येत नाही, बसायला जागा नव्हती, काय नव्हती. आता केवढा मार्ग केला, तुम्ही जाता का नाही वारीला? पहा बरं, मोठमोठाले मार्ग केले का बरं? आता ह्या मार्गावरून मला सांगा, कोणाला जाता येणार नाही?
बरं काय पडझड तरी आहे का त्या मार्गाला? काही नाही. तेल जरी सांडलं तरी भरून घेता येईल असं मार्ग त्या ठिकाणी तयार केला. म्हणजे मग त्या मार्गाने सगळ्याला चालता येईल. तसं तुकोबराय म्हणले मोडून या वाटा. योगाच्या वगैरे अमुक तमुक ह्या सगळ्या वाटा मोडून या वाटा. सूक्ष्म दुसरं अतिशय सूक्ष्म आणि दुसरं म्हणजे कठीण होत्या त्या मोडून टाकल्या आम्ही आणि त्याच्यावर काय केला, आता हा मोठा मार्ग तयार केला. म्हणजे सगळ्या लोकांना राज्याला जाता येता येईल असा, राज्यातली सगळी लोक ह्या मार्गाने जाऊ शकतात येऊ शकतात. म्हणजे असा मोठा मार्ग त्या ठिकाणी केला. त्याला पण काय म्हणतात, त्याला पण पंथराज. पंथ म्हणजे वाट, पंथ म्हणजे मार्ग, राज म्हणजे मोठा असणारा मार्ग, त्याला राजमार्ग असं म्हटलं जातं. तसा ह्या योगातला काय आहे, राजमार्ग त्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून म्हटले अर्जुना हा अवधारी पंथुराजा. आता अर्जुना हा तुला त्या ठिकाणी काय आम्ही पंथराज ऐक रे, म्हणजे मार्गांमध्ये श्रेष्ठ असणारा मार्ग आता ह्या ठिकाणी तू ऐकून घे. म्हणून या मार्गाने अनेक लोक गेलेले आहेत. म्हणजे केवळ अर्जुनच जातोय असं नाही. आता पुढे ते सांगणार आहे कोण कोण या मार्गाने गेलेले आहेत. पुढे पहा, तीर्थ प्रवृत्ती प्रवृत्ती रूप बुडी, प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची कुडी, जे मार्गेचा कापडी मयेशू अजुनी. तीर्थ प्रवृत्ती रूपी प्रवृत्ती तरुच्या बुडी. आता त्या ठिकाणी हा जो मार्ग सांगितला की नाही, हा मार्ग सांगत असताना या मार्गामध्ये काय, या मार्गामध्ये प्रवृत्त व्हायचं असतं. काही ठिकाणी सगळ्याला टाकून द्यायचं असतं. बरोबर आहे की नाही? आता भक्ती मार्ग सांगत असताना काय करावं लागेल आपल्याला, सगळ्याला टाकायचं. बरोबर आहे की नाही? पण इथं टाकायचंय का? इथं टाकायचं नाही. इथं सुरुवात करायची. म्हणजे ह्या मार्गामध्ये तयार व्हायचंय, ह्या मार्गामध्ये प्रवृत्त व्हायचंय. बरं, या मार्गामध्ये प्रवृत्त होणं म्हणजे प्रवृत्ती हेच कोणी त्या ठिकाणी काय वृक्ष आहे. बघा इथं प्रवृत्ती तरु म्हटले की नाही, तरु म्हणजे वृक्ष, तरु म्हणजे झाडे. म्हणजे आपण त्या मार्गाला तयार होत असेल, प्रवृत्त होत असेल, हेच काय प्रवृत्त होणं, त्याचं ते वृक्ष आहे. आणि त्या वृक्षाच्या काय तळी तळी आपलं वृक्षाच्या बुड म्हणजे तळाला खालच्या बाजूला दिसती निवृत्ती फळाच्या कोडी. आणि दिसती काय, निवृत्ती रूप हेच फळे. निवृत्त होणं म्हणजे काय, निवृत्त म्हणजे काय, सगळ्याचा त्याग होणं, सगळ्यातून मुक्त होणं, सगळ्यातून निवृत्त होणं. म्हणजे आपण आपल्या स्वरूप स्थितीला प्राप्त होणं, म्हणजेच आपण आपल्या मोक्ष स्वरूपाला प्राप्त करणं. हे काय दिसती निवृत्ती फळाच्या कोडी. आणि कोडी म्हणजे कोट्यवधी, आणि त्याला निवृत्ती रूपी कोट्यवधी फळं लागतात. कुठं लागतात? प्रवृत्ती रूपी वृक्षाच्या तळाला खालच्या बुडाला काय लागतात, निवृत्ती रूपी फळ. ही अशी कोट्यवधी लागतात. झाड पाहता कुठे आपण, झाडाला फळ कुठं पाहायला मिळतं बरं? निवृत्त होणं म्हणजे सगळं संपून जाणं, कशातच प्रवृत्त न राहणं. हा म्हणजे मोक्ष धरायचा ना तिथं, मोक्ष धरायचा ना त्या ठिकाणी. मोकळं होणं, निवृत्त होणं. तुम्ही नोकरी आता वय किती झालं, 60 झालं, आता काय, आता निवृत्त झाले म्हणजे मोकळे झाले. आता मोकळं होणं म्हणजेच मोक्ष होणं. मोक्षाच्या अनेक व्याख्या त्याच्यामध्ये केलेले आहे. म्हणजे याच्यातून मोकळं होणं. जसं ते झाड पाहतो की नाही आपण, झाडाला फळं कुठे येतात? झाडाला फळं शेंड्याला येतात की नाही फळं? झाडाच्या शेंड्याला वरती फळं असतात. काही काहींची फळं कुठं पाहायला मिळतात आपल्याला? काही काही झाडं असतात, झाडं म्हणजे सगळीच झाडं घ्या. काही काही झाडाला मध्ये फळं असतात. आ फणस पाहिलं, फणसाला कुठं फळं असतात? फणसाला खाली फळं असतात. आणि भुईमुग पाहिला का? फळं कुठे त्याची? पार खालीचे. मग फणसापेक्षा भुईमुग, फणसापेक्षा भुईमुग हा कुठं? पार खाली. आणि इथं माऊली काय म्हणतात, पार तळाला. तळाला म्हणजे जिथं मुळ्या मुळ्या फुटतात की नाही, मुळ्या फुटतात की नाही, त्या मुळ्यांपाशीच लक्षात घ्यायचं. मग फणस सोपं का भुईमुग सोपा? भुईमुगच सोपं, कारण गाजर सोपं. पण गाजर किती येतो? एकच येतं ना. मुळा किती येतो? एकच येतो. पण भुईमुगाला शेंगा किती येतात? कोट्यवधी येतात. म्हणून सोपं काय आहे, ते भुईमुगच घातला पाहिजे किंवा फणस घ्या त्या ठिकाणी अशा पद्धतीनं. म्हणजे त्या बुडालाच त्या ठिकाणी फळ. म्हणजे सुरुवात कुठं केली ना केली का तिथंच फळ. घ्या बरं जीवनामध्ये यम नियम. बरं, यम सांगत असताना त्याच्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय,
बरं अहिंसा म्हणजे काय आता त्याचा विचार केला आपण. आता तुम्ही फक्त काय नियमाचं पालन करायचा प्रयत्न केला, मग त्याच्यामध्ये अहिंसा करायची नाही, म्हणजे हिंसा करायची नाही, अहिंसा युक्त असलं पाहिजे. असं करता करता मला सांगा किती माणसाला बरं वाटतं बरं, म्हणजे मोकळे झाल्यासारखं वाटतं की नाही. म्हणजे नुसतं एक साधन केलं तर किती समाधान आहे बरं तिथं. बरं अहिंसा सत्य खरं बोलायला सुरुवात केली, मला सांगा खरं बोलायला सुरुवात केल्याच्या नंतर त्याला सुख लाभतं का नाही. आज ते चोरी न करणं असं जर करायला गेलं, फळ त्याला जागेवरच आहे का नाही. किती समाधान होतं बरं, किती मोकळेपणा झाल्यासारखं वाटतं बरं. हे सगळं म्हणजे सुरुवातच आता फक्त सांगायला सुरुवात केली, हे नुसतं ऐकल्याने किती मोठं समाधान वाटतं. म्हणजे इथं बुडालाच किती मोठं फळ आहे. आता मला ते सविकल्प निर्विकल्प शब्दासहित शब्दरहित ही समाधी तुम्हाला सांगायचीच नाही. ऐक नाही, ही फक्त सुरुवातीला सांगितली. म्हणजे कोट्यवधी फळं आहेत का नाही, ही कोट्यवधी म्हणजे प्रवृत्त झालो का नाही. प्रवृत्त झालं, पण मग झाल्याच्या नंतर तिथंच तुम्हाला काय कोट्यवधी निवृत्ती रूप फळं मिळतात की नाही. कोट्यवधी असणारी निवृत्ती रूपी फळं त्या ठिकाणी मिळत असतात. हा, म्हणून काय लक्षात घ्यायचं, आपल्याला त्या साध्यापर्यंत जर जायचं असेल तर आता काय करावं लागणार आपल्याला, प्रवृत्त झालं पाहिजे, म्हणजे धावाधावी केली पाहिजे. तुकोबरा म्हणलं की नाही, ऐसी करी धावाधावी चित्त लावी चरणा पे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, धावाधावी करावं लागेल, गडबड करावं लागेल, म्हणजे प्रवृत्त व्हावं लागेल. असं एक उदाहरण पाहिलं की एक मनुष्य काय मुंबईला निघाला. मग मुंबईला निघाल्याच्या नंतर त्याला बस एस टी स्टँडवर गेला आणि त्या ठिकाणी त्याला बस भेटली. पण त्या बसमध्ये दोन बस होत्या तिथं, एक धीमे म्हणजे सावकाश जाणारी होती आणि एक वेगवान गतीने जाणारी होती, एक्सप्रेस गाडी होती. मग तो कोणत्या गाडीमध्ये बसल, कोणत्या गाडीमध्ये बसल, सावकाश जाणाऱ्या गाडीमध्ये नाही बसणार. तो म्हणून जाऊ दे दोन पैसे गेले तरी चालेल, पण फास्ट गाडी जी आहे त्या गाडीमध्ये जायचं. बरं जाऊन काय करायचंय, काय नाही तिथं गेल्यावर फक्त लोळायचंच आहे, बाकी काही कारण नाही, एवढंच करायचं आहे की नाही. मग त्याच्यात त्याला कुणीतरी त्याचा मित्र तिथं भेटला. तो मित्र काय म्हटला, अरे दादा मुंबईला चाललाय म्हणे तू, बसमध्ये काय बसला, ये म्हणला माझी गाडी मी चाललोय. म्हणला अरे बघ बसमध्ये मी तिकीट घेतली, अरे घेऊ दे तुला काय करायचं ये. मग तो त्याच्या कार गाडीमध्ये बसतो, आहे का नाही, बसची तिकीट सोडून देतो, त्याच्या कार गाडीमध्ये बसतो. म्हणजे बसला जाण्यासाठी किती वेळ लागणार होता, 3 तास. आता कार किती तासात जाणार आहे, 1.5 तासात कार जाणार आहे. म्हणजे मग तो काय करतो, ते बस सोडून देतो आणि कार गाडीमध्ये बसतो. का, लवकर जायचंय, काय करायचं जाऊन तिथं, काय नाही झोपाच काढायच्या तिथं, आहे का नाही. दुसरं काही काम आहे का, काही काम नाही. त्याच्यात त्याला परत तिसरा मित्र भेटला. अरे म्हणला कुठे चाललाय, म्हणला चाललोय मुंबईला. म्हणलं कारने कायला चालला, म्हणजे मग काय जाऊ, मला माझं हेलिकॉप्टर म्हणलं मी आताच घेतलंय, चल त्याच्यामध्ये तुला घेऊन जातो. तो काय म्हणन ती कार पण सोडून देईन आणि तो काय बसेल हेलिकॉप्टर मध्ये बसेल. का बसेल, का बरं एवढं लवकर जायचंय, काय करायचं जाऊन, काय नाही लोळायचंच आहे त्या ठिकाणी. तिथं आरामच करायचा आपल्याला. तसं आता आपल्याला काय करायचंय, आरामच करायचंय. आतापर्यंत सगळं झालं पण आराम नाही ना झाला आपल्याला. आहे का आपल्याला आराम, मला सांगा बरं. म्हणजे आता आपल्या निज घराला जायचं, आपल्या मूळ घराला जायचंय, आहे का नाही, आपल्या माहेरला जायचंय. मग माहेरला जातात कशासाठी जातात, स्त्रिया माहेरला जातात कशासाठी जातात, आराम करायला जातात, आहे का नाही. तसं तुकोबरा म्हणतात, आपल्या माहेरा जाईन मी आता. हे माहेर शब्द म्हणजे काय, याच्यामध्ये करुणा वात्सल्य प्रेम सगळे आहे ना, ते आपलं माहेर आहे. तिथं जाऊन काय करायचं असतं, त्या लेकीला आपल्या माहेर गेल्याच्या नंतर काही नाही आरामच करायचा असतात, मजा मोजच करायची असते, बरोबर आहे की नाही. पण मग जावं असं वाटतं की नाही, तिच्या सारखं ध्यानात होतं, दिवाळीच्या मुळा लेकी सवेली, तुकोबरायांचा अभंग आहे. म्हणजे तिला फार वेळ लागत कशासाठी, आपल्या माहेरला जाण्याकरता. मग ती माहेरला जाण्याकरता कशी तळमळ करत असते, तळमळ करते का, ते जाऊन सुखच मिळणार आहे ना आपल्याला. तसं इथं प्रवृत्ती रूपी वृक्ष आहे आणि त्याच्या प्रवृत्ती रूपी वृक्षाच्या तळाला काय, तुम्ही फक्त प्रवृत्त व्हा, तिथं काय कोट्यावधी काय निवृत्तीची त्या ठिकाणी फळं आपल्याला पाहायला मिळत असतात. आता बरंच बोलण्याकरता आहे यामध्ये, पण असू दे आता. हा, ते मार्गीचा कापडी महेशू अजूनी, आणि त्या मार्गाचा कोणत्या, प्रवृत्ती, आणि त्या प्रवृत्ती निवृत्ती रूपी फळ, अशी भोगणारे कोण कोण आहे त्या ठिकाणी, कोण कोण या मार्गाने जातात. आणि अजून सुद्धा माऊलीने शब्द वापरला कधी, 750 वर्षापूर्वी. आणि हा शब्द अजून पण लागू होतो की नाही, अजूनही म्हणजे अजून म्हणजे आता सुद्धा, म्हणजे आता आपला पाठ चालू आहे की नाही, आता सुद्धा कोण,
महेशू, महेशू म्हणजे भगवान शंकर. आता सुद्धा काय त्याच अवस्थेमध्ये, त्याच साधनेमध्ये दुसरं साधन भगवान शंकराने केलं का? भगवान शंकराने दुसरं काही साधन केलंच नाही. एवढं साधन केलं काय? फक्त समाधीमध्ये राहणं, फक्त समाधी भोगत राहणं. याच्यापेक्षा दुसरं काही आहे का? याच्यापेक्षा दुसरं काही नाही. ते नुसतं निवृत्त. भगवान शंकराला कुठे कुठं पाहायला मिळतात? भगवान शंकर स्मशानभूमीमध्ये पाहायला मिळतील. भगवान शंकर उंच असणाऱ्या डोंगरावरती, भगवान शंकर खोल असणाऱ्या दरीमध्ये, भगवान शंकर गुहेमध्ये. हाय का कुठं प्रवृत्त? कुठं गावात, कुठं कशात, कुठं कशातच नाही. ते कुठं खाली नेहमी म्हणजे कुठंतरी आडबाजूला एकांतामध्ये. म्हणजेच काय, त्या ठिकाणी निवृत्ती रूपी फळं त्या ठिकाणी ते भोगत असतात. म्हणून या मार्गाने भगवान शंकर सुद्धा जात आहेत. भगवान शंकर जातात का? अनेक जातात. मार्गी बहुत याची गेले साधू संत, अनेक त्या ठिकाणी त्या मार्गाने जात असतात. आणि ज्ञानोबराय सुद्धा कोणत्या मार्गाने जातात बरं? बरं, भगवान शंकराची परंपरा काय अभंग आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. सगळा अभंग पाहून घ्या तुम्ही. मग ती परंपरा माऊलींकडे आहे का नाही? ती परंपरा माऊलींकडे सुद्धा आहे. आणि माऊलींचा अभंग म्हणता असताना म्हणता की नाही, 84 सिद्धांचा, 84 सिद्ध सांगितले त्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही? आणि कुठे मेळा आहे त्यांचा? सिद्ध बेटी आळंदी. हे कोणतं बेट आहे? सिद्ध बेट. म्हणजे तयार झालेले, परिपक्व झालेले, सिद्ध केलेले, काही काही गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. आणि आळंदी सिद्ध बेट, आळंदी म्हणजे हे सिद्ध झालेले बेट आहे का? तिथं 84 सिद्धांचं राहणं असतं, वास असतो. म्हणून अशा सिद्ध बेटावर माऊली राहतात. आणि माऊली पण सिद्ध नाही का त्या ठिकाणी? माऊली पण सिद्ध आहे. माऊली हे स्वरूप सिद्ध त्या ठिकाणी आहेत. म्हणून काय म्हटलं की जे मार्गेचा कापडी, कापडी म्हणजे त्याला आपण जसं म्हणतो की नाही, यात्रे करू वार. आता आपण वारीला जातो का नाही, त्याला काय म्हणतो आपण? वारकरी. वारकरी म्हणजे काय करतो? तो यात्रा करतो, यात्रा करत असतो. तसं या ठिकाणी काय, भगवान शंकर हे कोण आहे? कावडी. कावडी म्हणजे कावडी किंवा त्याला कापडी असा एक शब्द वापरला जातो. म्हणजे त्या मार्गाचे हे कोण आहे? कापडी आहेत. त्या मार्गाचे हे कावडी आहेत, किंवा त्या मार्गाने हे यात्रा करणारे आहेत. कोण? भगवान शंकर. ते अजूनही त्या ठिकाणी यात्रा करतात. बरं, भगवान शंकरच त्या मार्गाने यात्रा करतात असं नाही. माऊली सांगतात, पण योग रुंदे वाहिली, आडवी आकाशी निघाली, की तेथ अनुभवाच्या पावली धोरणू पडिला. माऊली म्हणतात, आज कोण कोण ह्या मार्गाने गेलेत? म्हणले, पै योग रुंदे, योगी रुंदे. योगी म्हणजे काय? योगाने परमात्मा स्वरूपाला प्राप्त करणारे. आणि रुंदे म्हणजे काय? रुंदे म्हणजे समुदाय. ऐक नाही, समुदाय, त्याचे मोठमोठाले असणारे जमाव, असाही अर्थ करा. अशा प्रकारे काय, योग रुंदे वहिली. वहिली शब्दाचा अर्थ होतो काय? पटकन, झटकन, सत्वर, लवकर, वेळ न लागता. ऐक नाही, म्हणजे हे योग्यांचे समुदाय. वेळ न लावता काय करता बरं? तुम्ही योग्याला बसवा बरं ध्यानाला, किती वेळ लागतो? आणि आपण बसा बरं ध्यानाला, कोण लवकर ध्यानस्थ होऊ शकतो? आपण नाही होऊ शकत ध्यानस्थ. आपल्याला सत्वर नाही होता येणार ध्यानस्थ. ते लगेच ध्यानस्थ होतात. बरं, का बरं होतात ध्यानस्थ? ते सत्वर म्हणजे पटकन ध्यानस्थ का होतात? वैली म्हणजे, वैली शब्दाचा अर्थ पहा बरं इथं काय दिलाय, 21 निराळी सत्वर. याचा अर्थ काय? आपण सत्वर पावगे मला, भवानी आई सत्वर पावगे मला. म्हणजे काय? सत्वर शब्दाचा असा अर्थ घ्या म्हणजे लक्षात येऊन जाईल. पटकनी, लवकर पाव, लवकर पाव, लवकर दर्शन दे, पटकन दर्शन दे, झटकन दर्शन दे. म्हणजे सत्वर शब्दाने काय घ्यायचा? तुम्ही सत्वर शब्द म्हणजे सात्विक वगैरे असं लावशाल, तर तसं लागेल का त्या ठिकाणी? तसा लावता येणार नाही. मग असं लावा बरं, सत्वर पावगे भावा, सत्वर पावगे मला, भावाने आई सत्वर पावगे मला. म्हणजे पटकन दर्शन घे, लवकर मला पटकन पावन हो. म्हणजे हे योग रुंदे, योग यांचे समुदाय. काय? सत्वर. सत्वर म्हणजे पटकन, झटकन, वेळ न लावता काय करतात? आडवी आकाशी निघाली. आता हे आडवी आहे का नाही? काय असतं माहितीये का? एखादा पर्वत आहे, तुम्ही बारकाई नाही का, एखादा पर्वत आहे आणि त्या पर्वताला एक रोड असा केलेला आहे, मस्तपैकी मोठा राजमार्ग केलेला आहे. पण तो कसा आहे?
असा गरकनी लांब फिरून जाऊन यावा लागतो. म्हणजे एकदम 7-8 किलोमीटर जाऊन यावा लागतो आहे का नाही. आणि एक मार्ग असतो तो जास्तीत जास्त अर्धा किलोमीटरचा अंतर असतो आहे का नाही. पण कसा असतो आडवा तिडवा आणि एकदम लहान लहान असतो. तुम्ही ते परिक्रमा करायला, आता ते जे पायी परिक्रमा करतात की नाही, ते मावशीनं माहित असेल ते काय खप्पर खप्पर काय खप्पर जंगल म्हणून काहीतरी शब्द आलेला आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं, थोडा जरी पाय जर सरकला तर खोल दरी आहे, खाली मैया वाहते, डायरेक्ट खाली. म्हणजे तो मार्ग कसा आहे, शॉर्टकट मार्ग आहे, पण कसा आहे लहान आहे, संकुचित आहे. लहान म्हणजे इथं कोणता आडवी आडवा तिडवा असणारा हा मार्ग, म्हणजे एकदम छोटासा संकुचित असणारा मार्ग आहे. मग आता हा मार्ग कोणता सांगायचा आपल्याला, लहान मार्ग म्हणजे कोणता, कुंडलीने पासून, कुंडली कुठे निघती, त्या सुषुम्नीतून अशी किती नाडी केवढी असेल बरं ती नाडी, इडा पिंगळा सुषुम्ना केवढी नाडी असेल बरं, एकदम लहान असेल की नाही. त्याच्यातून यांचा प्रवेश करायचा कुठं, या आकाशापर्यंत. कोणतं आकाश, हे आकाश नाही पाहायचं, या आकाशाचा काही संबंध आला नाही. इथं मृदनी चैतन्य रूप असणार आकाश, या आकाशात ते काय करतात, इथं मार्गक्रमण करतात, जाण येण्याचं काम करतात. बरं हे जात येत असताना याला किती वेळ लागतो, वहिली म्हणजे झटकन पटकन त्या मार्गाने त्या आकाशापर्यंत जातात, म्हणजे चैतन्य रूप स्वरूपापर्यंत ते पोचत असतात. म्हणून आडवी असा शब्द वापरला. आडवी आकाशी निघाली म्हणजे त्या छोट्याशा लहानशा संकुचित केलेल्या मार्गाने त्या आकाशापर्यंत, म्हणजे मृदनी अशा आकाशापर्यंत पोहोचतात. की तेथे अनुभवाच्या पावली धोरणू पडला आहे का नाही, की तसेच तीर्थ अनुभवाच्या पावली. आता हे त्या मार्गाने चाललेत का नाही, कोण चाललेत मार्गाने, भगवान शंकर फक्त चालल्यात का बाकीचे योगी रुंदे पण निघाल्यात, योगी रुद्धे सुद्धा त्या मार्गाने चालल्यात. हा भगवान शंकर एकटेच जर जात असेल तर मग भीती वाटली असते आपल्याला, अहो ते भगवान शंकर आहे, तेच त्या मार्गाने जाऊ शकतात. म्हणून माऊलीने काय केलं, त्याचा पण खुलासा करून टाकला. अरे बाबा, केवळ भगवान शंकरच या मार्गाने जातात असं नाही, या मार्गाने मार्गी बहुत गेले, याची साधू संत जाऊ नका. आता तो भक्तीचा मार्ग सांगितलाय, म्हणजे इथं फक्त एवढंच चरण लावायचं का या मार्गाने बहुत, म्हणजे बहुत म्हणजे पुष्कळ, पुष्कळ म्हणजे त्यांचे समुदाय, त्यांचे थवेचे थवे, त्यांचे जमावच्या जमाव. आणि ह्या मार्गाने मात्र त्या ठिकाणी स्वरूप सिद्धीला जात असतात. आकाश म्हणजे चैतन्य रूप आकाशात किंवा त्याला मृज्ञ आकाशामध्ये अनेक या ठिकाणी गेलेले आहेत. मग ह्या मार्गाने गेलेत म्हणजे हा, जर सुरुवातीला कोणी त्या मार्गाने गेला असेल आणि एकटाच गेला असेल आणि एकटाच जात असेल, तर मग बाकीचे म्हणतात आता आम्ही जाऊ शकत नाही का, ते एकटंच जातात, त्याला एकट्याला जमतं. आम्हाला जाऊन चालेल का, आम्हाला चालून जमणार नाही, कारण पडलं तर परत खाली वर यायचंच नाही परत, असं होईल का नाही. पण माऊली म्हणले ती एकटी नाही गेली, हे बघा केवढे जमावच्या जमाव त्या मार्गाने चाललेत, छोटा मार्ग आहे, लवकर जाण्याचा मार्ग आहे. ऐक नाही, मग काय होती, ती एक पायवाटच होती, एक देव, ते धोरणच ठरतं प्रत्येकाला. काय धोरण ठरतं, हे बघा हे गेले बर का, म्हणजे हा रस्ता तयार झालाय की नाही, हा रस्ता तयार झालेला आहे, एक सुद्धा खाली पडत नाही, हे सगळेच त्या मार्गाने जातात. भले तुम्हाला छोटा कठीण दिसला असेल, पण हा छोटा कठीण मानू नका, हा सुद्धा शॉर्टकट आणि सोपा असणारा मार्ग आहे. हा मार्ग म्हणजे ही पायवाट तयार झालेली, हा मोठा राजमार्ग नाही, पण ही पायवाट तयार झालेली, आणि या मार्गाने तुम्ही जाऊ शकतात. म्हणून म्हणतात तीर्थ अनुभवाच्या पावली. आता हे पावलं कोणतं आहे, अनुभवाचं. कारण अनुभव आल्याशिवाय दुसऱ्याला आपण सांगू नये, ऐक नाही, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. म्हणजे ह्या साधू वृंदांचे योगी वृंदांचे काय, त्याला चांगला अनुभव आलेला आहे, ते जाऊन त्या ठिकाणी आलेले आहे, म्हणजे तो काय झालेला आहे, एक मार्ग त्या ठिकाणी झालेला आहे. मग त्या मार्गाने बाकीच्यांना त्या ठिकाणी जाता येतं का नाही, बाकीच्यांना सुद्धा त्या ठिकाणी जाता येतं. धोरणू पडिला आहे का नाही, म्हणजे काय झालेलं आहे, हमरस्ता झालेला आहे, आहे का नाही, जाणे येण्याकरता, असं सरळ अर्थ होतो. पुढे पहा, तीही आत्मबोधाचिनी उजुकारे, धाव घेतली एकसरी, की येर सकळ मार्ग निदसुरे सांडून या. किती वेळ राहिलाय, थोडा वेळ राहिलाय. बरं चला आता काय म्हणलं, तीही आत्मबोधाचेने
उजू करे, हाय का नाही. तीही आत्मबोधाचीने उजू करे धाव घेतली एकसरे, एकसरे धाव घेतली की येर सकळ मार्ग निदसुरे सांडोनिया. काय म्हणलं या ठिकाणी की तीही तीही म्हणजे त्याने काय केलं, आत्मबोधाच्या काय, आत्मबोधाच्या उजू करे, ऐक नाही, उजू करे म्हणजे काय, उजू करे म्हणजे सरळ असणारा हा काय मार्ग आहे. तीही म्हणजे त्याने, ती म्हणजे हे ती कोण बरं, ती शब्दाने कोण लक्षात घ्यायची, इथं ती शब्द आला ना, तीही म्हणजे त्यांनी, त्याने म्हणजे कोणी, तीही म्हणजे त्यांनी, योगी. हा 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 असं असं लक्षात घ्या, म्हणजे लक्षात आलं पाहिजे. ती म्हणजे त्यांनी, त्याने म्हणजे त्या योग वृंदाने उजू करे, ऐक नाही, हा सोपा असणारा सरळ असणारा मार्ग, या मार्गाने धाव घेतली एकसरे, एक सारखी त्या ठिकाणी धाव घेतलेली आहे. हा बरं, त्यानेच धाव घेतली का, त्यांना पाहून बाकीच्यांनी पण धाव घेतली, बाकीच्याने सुद्धा याच मार्गाने धाव घेतली. का बरं याच मार्गाने धाव घेतली, ते म्हणले बाकीचे जे मार्ग आहे ना ते फार दूर मध्ये, हळूहळू ढाळे ढाळे केतू लेणे एके वेळे, हळूहळू हा मार्ग कसा, पक्षी उड्डाणा सरसा, उड्डाण केल्याबरोबर लगेच तिथपर्यंत पोहोचतो, ऐका नाही. म्हणजे मग काय केलं, बाकीचे म्हणले आता एवढ्या त्या झाडावर चढा, बरं झाडावर चढायचं म्हणजे मुंगळ बाकीचे त्याच्या सरकायची भीती, अमुक तमुक. तसं आता इथं इथं आता स्वतःच जायचं आणि फळाला डायरेक्ट विलगायचं, असं असणार काय हा मार्ग. आणि ह्या सरळ असणाऱ्या मार्गाने त्याने काय केलेले, धाव घेतलेली आहे त्या ठिकाणी. हा की येर सकळ, येर म्हणजे बाकीचे सुद्धा, सकळ मार्ग निदुसरे सांडून या. आणि मग बाकीचे सुद्धा काय करतात, हा सोपा दिसलेला मार्ग, आता तुम्ही त्या मार्गाने चालले, तुम्ही काय म्हणता, अरे वारीला आपण चालतो की नाही, त्या रोटी घाटामध्ये चालत होतो, त्या रोटी घाटामध्ये पाहिलं काय करायचे, बाकीचे असे ते फिरून यायचे, आणि काय 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 करायचे, अरे हे जाऊ दे त्याला फिरून, हे चला आपला असं मधून. मग तो मधून निघाला का नाही, एखादा मला, अरे मी चाललो इथून मधून, बरं तू चालला मधून, मग बाकीचे काय म्हणतात, अरे हा मधून शॉर्टकट रोड आहे, मग काय करतात हे सोडून देतात, आणि त्याच्याबरोबर काय करतात त्याच मार्गाने जातात. आणि मग हे म्हणतात तुम्ही एवढे लवकर कसे काय आले, आम्हाला तो फार उशीर लागला. ते म्हणले आम्ही यांच्या मागे आलो, कोणच्या मागं, यांच्या मागं. मग त्याने काय केलं, हे बाकीचा मार्ग सोडून दिला आणि यांच्या मागून काय केले, मधून घुसले. ते म्हणले मग तुम्हाला पंढरपुरापर्यंत नाही जाणार, मग ते पंढरपुरापर्यंत नाही जाणार का, अहो ते पण जातीलच ना, कोण, जे शॉर्टकट मधून गेलेले आणि जे फिरून गेलेले, ते दोन्ही कुठं जाणार आहे, एकाच ठिकाणी जाणार आहे. मग याने काय केलं, हा सोपा सरळ थोडक्यात मार्ग होता, हे सरळ या मार्गाने गेले, आणि बाकीचे त्याने वाकडे तिकडे तिकडचे मार्ग त्याने काय केले, सोडून दिले, आणि या मार्गाने सुद्धा हे सर्व त्या ठिकाणी आले. म्हणून म्हणतात ती आत्मबोधाची उजू करे, अशा आत्मबोधाला प्राप्त करून घेतलेला उजू करे म्हणजे सरळ मार्ग, त्या सरळ मार्गाने काय धाव घेतली एक सरे, त्याने एक सरे त्या मार्गाकडे काय घेतली, धाव घेतलेली आहे. की तसेच येर सकळ मार्ग निदसुरे, आहे का नाही, आणि बाकीचे सगळे असणारे निदसुरे, निदसुरे म्हणजे अज्ञानाचे सगळे मार्ग त्या ठिकाणी काय केले, सांडून दिले. सांडून म्हणजे त्या ठिकाणी काय केले, टाकून दिलेले आहे, ऐक नाही. म्हणजे हा मार्ग त्या ठिकाणी काय, आता हे सांगण्याकरता आता भरपूर मार्ग त्या विचार त्यामध्ये येतो. आता पण वेळ कमी राहिला, काय मार्ग म्हणजे काय सांगितलं भगवंताने, हा मार्ग भगवंताने पहिल्यांदा सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, आणि मनूने कोणाला सांगितला, 10 मुलांपैकी इश्वाकू, हा जरा सरळ स्वभावाचा होता, हा त्याला मार्ग सांगितला. मग त्याला मार्ग सांगितल्याच्या नंतर पुढं तो मार्ग कोणी जाणला, तो मार्ग पुढं राजर्षीने सुद्धा जाणला. म्हणजे राजर्षी म्हणजे काय, ते ऋषीचे, पण कोणते, राजर्षी म्हणजे राज्य करून काय करायचं, ज्ञान संपादन करायचं, अध्ययन करायचं, अध्यापन करायचं. जसे जनकादेव वगैरे हे कोण होते, राजर्षी त्या ठिकाणी होऊन गेलेले होते, म्हणजे हे पण ह्या मार्गाने मात्र गेलेले होते. म्हणून अशा पद्धतीचा हा काय मार्ग, म्हणजे हा सरळ असणारा त्या ठिकाणी मार्ग माऊली सांगतात. पाठीमहर्षी येणे आले, साधकाचे सिद्ध झाले, आत्मविद्या थोरावले, येण्याची पण ते पाठीमहर्षी येणे आले. मग पाठी मागून नंतर महर्षी, ऐक नाही, म्हणजे जानकादी वगैरे सुद्धा याच मार्गाने काय झाले, साधकाचे सिद्ध झाले. म्हणजे ते पहिल्यांदा कोण होते, साधक होते, आणि साधकाचेच कोण झाले,
सिद्ध झाले, बरोबर ना? तुम्ही रोप लावता, छोटस छोटस रोपट लावलं की नाही, मग रोपट्याच काय होतं बरं? झाड होतं. रोपट्याच काय होतं त्या ठिकाणी? झाड होतं. पण रोपट्याचं झाड कधी होतं बरं? रोपट्याला सुद्धा साधना करावी लागती. त्याला काय काय द्यावं लागतं? त्याला खत, पाणी, त्याची निगा, त्याला औषधं वगैरे सगळं द्यावं लागतं. मग त्याचं झाड होतं की नाही? मग त्याचं झाड होतं. मग कधी? पहिल्यांदा काय असलं पाहिजे? पहिल्यांदा आपण साधक असलं पाहिजे. मग साधक असूनच काय होतं? आपण हे साध्य होतो. आता त्याच्यामध्ये जसं विचार सागर पाहिलाय की नाही? त्याच्यामध्ये काही युंजान योगी सांगितलेत. युंजान योगी म्हणजे काय? त्या पूर्व पक्षाने शंका घेतली ना, त्याने अशी शंका घेतली, मले ते रामकृष्णाच्या ठिकाणी एवढ्या सिद्धी वगैरे सामर्थ्य वगैरे येतं. मग ते म्हणले ते योगी असतात, योग्यांच्या ठिकाणी हे सामर्थ्य येतं ना, रिद्धी सिद्धी वगैरे संपूर्ण. मग त्याच्यामध्ये त्याचं खंडन केलं. काय खंडन केलं? त्याने असं खंडन केलं, म्हटले की ते योगी असतात, पण ते लहान असताना त्यांच्या ठिकाणी सिद्धी असते का? लहान असताना सिद्धी नसते. मग ते लहान असताना काय करतात? साधना करतात. म्हणजे ते कोण असतात त्या टायमाला? साधक असतात. मग साधक साधना करता 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 काय होतं बरं? ते सिद्ध अवस्थेला प्राप्त होतात. सिद्ध अवस्थेला प्राप्त म्हणजे काय? आपलं शरीर उचलायचं, आकाशापर्यंत न्यायचं, आपलं शरीर सूक्ष्म करायचं. माऊली शरीर सूक्ष्म करत होते, करत नव्हते का सूक्ष्म? ते नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज कुठेतरी यात्रेला गेले. यात्रेला गेल्याच्या नंतर त्या यात्रेमध्ये पाणी तहान लागले होते. पण तहान लागले होते, मग म्हणले पाणी प्यायचं. आता पाणी प्यायचं म्हणलं, माऊलीने काय केलं? एकदम सूक्ष्म रूप केलं आणि विहिरीमध्ये गेले, स्वतः पाणी पिले आणि नामदेव महाराजांना पाणी आणलं. आता ते पुढचं कारण म्हणले, मी असं योगाने प्राप्त झालेलं, सिद्धीनं प्राप्त झालेलं मी पाणी पित नाही, मोठं पाणी आलं पाहिजे म्हणे भगवंताने मोठा. मग तिथं वाळ तयार झाला, तिथं पाणी येऊ लागलं, तो भाग सोडून द्या. म्हणजे मला याच्यात असं म्हणायचं का, योगी असतात ते रूप काय करतात? आपलं सूक्ष्म करू शकतात आणि व्यापक सुद्धा त्या ठिकाणी करू शकतात. त्या योग्यांमध्ये काही सिद्ध योगी म्हणजे काही सूर्प योगी असतात आणि काही त्या ठिकाणी साधक योगी त्या ठिकाणी असतात. जसं आपण ज्ञानेश्वर महाराजांचा विचार करायला गेलं तर ते कोण आहे? ते सिद्ध योगी, म्हणजे ते स्वरूप योगी. म्हणजे इथं येऊन त्यांना हे बाकीची साधना करण्याची आवश्यकता पडली का? पडली नाही का? ते सिद्धच आहे. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. म्हणजे त्याचे ते कोण आहे बरं? 84 सिद्धांचे अधिकारी राजे त्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्या ठिकाणी ते कोण आहे? सिद्ध योगी. आणि तुकोबरांचा विचार करा बरं, नामदेव महाराजांचा विचार करा बरं, हे कोण आहे त्या ठिकाणी? तुकोबरांचा विचार करा बरं, हे कोण आहे त्या ठिकाणी? हे साधक आहे. म्हणजे यांच्या भूमिका कशा आहे? साधकाच्या भूमिका आहे. कोणाच्या? तुकोबरांच्या वगैरे. आणि ज्ञानोबरांची भूमिका कशी? सिद्धांची भूमिका आहे त्या ठिकाणी. म्हणजे काही सिद्ध योगी असतात आणि काही साधक योगी असतात. आता माऊली ज्ञानोबराय ज्या मार्गाने गेले, मग तुकोबराय सुद्धा त्या मार्गाने नाही गेले का? गेलं ना त्या मार्गावर. 13 दिवस झाले म्हणले डोंगराच्या गुहेमध्ये बसले होते. किती? 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. 15 दिवस झाले होते, डोंगराच्या गुहेमध्ये बसले होते. काय करत होते तुकोबराय? ते काय जेवायला गेलते का तिथं? असं तर नव्हते ना गेले. जशी ज्ञानोबरांची अवस्था होती त्याच अवस्थेने ते मार्गक्रमणा करत नव्हते का? त्याच मार्गाने ते सुद्धा काय करत होते तुकोबराय? मार्गक्रमणा करत होते. आणि 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निर्विकार. भेटला का नाही विठोबा? पण कसा भेटला? निर्विकार. म्हणजे परमात्म्याचं दर्शन झालं का नाही? झालं. कोणत्या कशा पद्धतीने झालं? जसं ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी जो मार्गाचा अवलंब केला त्याच मार्गाचा अवलंब तुकोबरायांनी केला. म्हणजे त्यांना पाहून हा मार्गाचा अवलंब केला का नाही? त्यांना पाहून या मार्गाचा अवलंब केला. म्हणून म्हटले तीही आत्मबोधाची उजू करे. नाही, इथं आलं, पाठीमर्शी येणे आले साधकाचे सिद्ध झाले, आत्मविद थोराविले येण्याची बनते. म्हणजे आत्मज्ञानाला थोराविले म्हणजे श्रेष्ठत्व, थोरपणा, मोठेपणा, महत्व आलं कुठं? येण्याची पंथे. याच मार्गामुळे त्या ठिकाणी आत्मज्ञानाला थोरपणा त्या ठिकाणी आलेला आहे. हा मार्ग जे देखीजे ते तहान भूक विसरेजे, रात्री दिवस नेनेजे वाटे ये. हा मार्ग जे देखीजे. आता घ्यायचे का 2-5 मिनिटं? चालेल ना? 6 वाजले. थोडं आता फक्त याच्यावरती सांगतो, उद्या करू आपण याचा विचार. हा मार्ग जे देखीजे. आता हा मार्ग जे देखीजे, आता हा मार्ग जे पाहतील, बर का, याचे 2 अर्थ होऊ शकतात. हा मार्ग जे पाहतील, हा हा, ते तहान भूक विसरेजे, म्हणजे त्यांना त्या ठिकाणी तहानही राहणार नाही आणि त्यांना त्या ठिकाणी
भूक सुद्धा राहणार नाही. कधी कधी आपण पाहतो, अहो काय होतं माहितीये का, आपण भरपूर धन मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण कधी कधी धन मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, मिळत नाही आपल्याला कष्ट करून, आहे का नाही. मग त्याला कोणीतरी म्हणतात, अहो या मार्गाने जाण्यापेक्षा आहे ना, हा मार्ग जरा बघा बरं इकडे कसं काय. तो म्हणतो, अहो हा मार्ग तर सोपा आहे आणि आम्हाला करता येण्यासारखा आहे. मग जमल का या मार्गाने? हा म्हणले जमल या मार्गाने. मग मी कधी त्या मार्गाला लागन, मला कधी त्या मार्गाने साध्य होईल, असं होतं का नाही. म्हणजे मग तो काय करतो, त्याला त्या मार्गाने जावं वाटतं, म्हणजे त्याला तहान पण लागत नाही, भूक पण लागत नाही. तो कोरा का नाही, नाठवे घर दार तान पळाली भूक, असा पण अर्थ होऊ शकतो. आणि हा मार्ग दिखिजे, दिखिजे म्हणजे हा मार्ग पाने. पाने म्हणजे काय? पाने म्हणजे नुसतं पाने नाही, पाहणे म्हणजे त्याचा अनुभव घेणं. म्हणे काय तुमच्या हातामध्ये? म्हणे फळे. बरं मला पाहू द्या बरं जरा थोडी. म्हणजे मला थोडी पाहू दे म्हणजे काय? नुसते आता त्याच्या हातामध्ये पाहता नाही ते का? म्हणजे दाखव बरं मला पाहू दे जरा. म्हणजे दाखव म्हणजे म्हणजे खाऊन पाहू द्या. मग फळ कशी काय लागली? म्हणले खाऊन पाहिली. मग पाहिली का नाही? म्हणजे पाहिलं म्हणजे कसे पाहिले? खाऊन पाहिली. म्हणजे कशी काय लागली? म्हणले फार गोड लागली. म्हणजे फळ त्याला अनुभव आला का नाही? मग कसा अनुभव आला? पाहून अनुभव आला का खाऊन अनुभव आला? खाऊन अनुभव आला. खाऊन अनुभव आला. म्हणजे देखीचे शब्दाचा अर्थ काय घेणे? देखीचे म्हणजे त्या मार्गाचा अनुभव घेणे. असा जर तुम्ही त्या मार्गाचा अनुभव जर घेतला, तर काय होईल बरं? तुम्हाला तहान सुद्धा लागणार नाही, तुम्हाला भूक सुद्धा लागणार नाही. म्हणजे तुमची तहानही त्या ठिकाणी जाईल आणि तुमची त्या ठिकाणी भूकही त्या ठिकाणी जाईल. तुकोबाराय म्हणता की नाही, की अभंग कोणाला आठवत असेल तर पहा, कृष्णाच्या सुखे भूक नाही, तहान सदा समाधान सकळांचे. कृष्णाच्या सुखे, आम्हाला कृष्णाचं सुख. आता हा समाधीचा अभंग आहे, पण दादा काल्यामध्ये घेतात, दोन्ही अर्थाने पण चालतो. म्हणजे कृष्णाच्या सुखे, त्याच्यामध्ये काय आहे? कृष्णाचं सुख आहे. आणि या सुखाने काय त्या सुखामध्ये भूक नाही ताण, त्याला भूकही पण राहत नाही, तहान सुद्धा लागत नाही. समाधान काय, सदा समाधान सकळांचे. म्हणजे सदा म्हणजे नेहमी, सकळांचे, सकळांचे शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? सगळ्या इंद्रियांना इथं सुख होतं. म्हणजे इंद्रिय सुद्धा कुठं धावत नाही, इंद्रिय सुद्धा त्या ठिकाणी शांत होतात. आणि सकळांचा शब्द घेत असताना सगळ्या योगवृंदांचे समुदाय घेतले आणि त्यांना त्या ठिकाणी समाधान होतं. म्हणजे सगळ्या योग्यांना या ठिकाणी समाधान होतो, असाही त्या ठिकाणी अर्थ आहे. बर त्या मार्गामध्ये गेल्याच्या नंतर, त्या अवस्थेला प्राप्त झाल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात, कळलेची नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरले. कळलेची नाही झाले किती दिस, म्हणजे त्या मार्गामध्ये गेल्याच्या नंतर दिवस किती झाले हे कळतात का? तुम्ही जागे राहिले. मला असं विचारायचंय तुम्हाला, सुषुप्त अवस्था माहिती का? सुषुप्ती, सुषुप्ती अवस्था. बर त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये तुम्हाला कळतं का घड्याळात किती वाजले, किती वेळ झाला, कळतं का आपल्याला? बरं कुणी आपल्याला हाका मारली, कुणी आपल्याला आवाज दिला, काही कळतं का? ज्ञानोबराय म्हणतात, निद्रिताची अंगेशी सापुतशी उर्वशी. झोपलेला मनुष्य, इकडं सापे आणि इकडं उर्वशी, इकडं अनुकूल इकडं प्रतिकूल, त्याला कळतं का? त्याला हे कळत नाही, त्याला ते कळत नाही. का बरं? त्याला दिवस, दिवस आपण झोपले, आता दिवस आहे का आता रात्र आहे हे तरी कळतं का? म्हणजे त्याला दिवस पण कळत नाही, दिवस न कळे रात्र न कळे, अंगी खेळे दैवते. म्हणजे कृष्णाचं एवढं सुख झालं तर त्याला दिवसही कळत नाही आणि रात्रही कळत नाही. दिवस आणि रात्र होण्याकरता काय असावं लागतं? आपल्याला त्या ठिकाणी विक्षिप्त असला पाहिजे. हा संसार कधी प्रतीतीला येतो? जोपर्यंत विक्षेप आहे तोपर्यंत संसार प्रतीतीला येतो. आणि विक्षेप संपला की संसार त्याला प्रतीतीला येतो का? संसार प्रतीतीला येत नाही, जगत प्रतीतीला येत नाही. मग त्याला दिवस कळेल का रात्र कळेल? त्याला दिवसही कळणार नाही आणि रात्रही कळणार नाही. बरं त्याला तहान भूक का लागत नाही? तहान भूक कशाचे धर्म आहे बरं? तहान भूक हे प्राणाचे धर्म आहे का नाही? म्हणजे हे शरीराचे धर्म आहे का नाही? बरं आता तो शरीरात आहे का? तो शरीरामध्ये असेल तर त्याला तहान भूक लागू शकते, पण तो शरीरामध्ये आहे का आता? तो शरीरामध्ये त्या ठिकाणी नाही, मग त्याला तहान भूक लागेल का? त्याला तहान भूक लागणार नाही. मग कळलेच नाही झाले किती दिवस, झाले किती दिवस, दिवस किती झाले हे पण कळत नाही. बाहेरील वास विसरले, बाहेरचा वास, बाहेरचा आश्रय, बाहेरचा ठिकाणा सगळ्या त्या ठिकाणी काय विसर पडून जातो. अशी अवस्था ह्या मार्गाने होते. म्हणजे या मार्गाला आता काय सुरुवात झालेली आहे. मग पुढं एक 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 लक्षण आपल्याला बारकाईनं पाहायचं आहे. म्हणून माऊली म्हणतात, हा मार्ग जे दिखीजे, जे हा मार्ग पाहतील
म्हणजे या मार्गाचे जे अनुभव घेतील ते तहान भूक विसरायचे, त्यांचे काय तहान भूक हे सगळं त्या ठिकाणी काय आहे ते विसरून जातील, त्यांना आठवणच त्याची राहणार नाही. रात्र दिवस नेणे जे वाटे या मार्गाने, या वाटे म्हणजे या मार्गाने रात्र काय आणि दिवस काय नेणे जे त्यांना अजिबात त्या ठिकाणी कळणार नाही. चला राहिलेला विचार आपण उद्याला पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.